नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण बोर केलेले, विहीर खोदलेले, कडे टाकलेले असे शेतीमधले वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो. तर मित्रांनो, असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपलं चॅनल उत्तरेश्वर चाटे ब्लॉग हे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच रोजची रोज माहिती मिळत राहील. तर आजची माहिती विशेष आहे. तर बरेच जणांनी कमेंट केल्या की एक जणानं तर काल कमेंट केली की आमचा बोर तिरपा लागला आणि त्याच्यामुळं पाणी कमी चालतं. तर त्याला पण उपाय सांगितला कमेंटद्वारे. पण आता विश्लेषण थोडं जास्त व्हिडिओमधून द्यावा तुमच्यासाठी, म्हणून आज तुम्हाला माहिती देतो आहे. तर असा बोर जर घेता वेळेस तुमचं बोर जर तिरपा लागला असेल तर घ्यायची काळजी सांगतो. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. अशा बोरला त्याला मी उपाय सांगितला की बाबा बंद पडला का बोर तरच उपाय करी, नाहीतर तुमचं आहे ते पण पाणी जाऊ शकतं ह्या उपायानं. तर जर दुसरा उपाय जर केला तर जमतं आहे, म्हणजेच पण तरी पण बोर जर बंदच पडला एकदम तरच उपाय करायचा आहे. नाहीतर थोडं बोर चालू असताना जर ते उपाय केला तर एखाद्या वेळेस पाणी येऊ बी शकते आणि जाऊ बी शकते. त्याच्यामुळे जर बोर कायमचा बंदच पडला का पाणी होतं आणि बंद पडलं तर तुम्ही किंवा लईच थोडं कमीच लईच झालं बाबा, मोटर घासायला लागली किंवा चलत नाही, थोडं घंटाचा अर्धा घंटा चालतंय, तर हे उपाय करू शकता. तर काय करायचं की तुमचं जी तुम्हाला माहीत असते पाणी किती फुटावर लागले, तर ते फूट असं मापायचं अंतर. आणि मापल्याच्या नंतर काय करायचं की तितक्याच अंतरावर आपण जी विहिरीमध्ये आवाज घेतो, तर त्या आवाजाच्या जे बोरिंगवाले असतील तर त्यांना सांगायचं की बाबा आमच्या विहिरीमध्ये तुम्ही जी आवाज घेता ती आमच्या बोरमध्ये आम्हाला अशा पद्धतीनं बोरामध्ये आवाज घ्यायचा आहे. तर ते पण सांगतात की बाबा मग कसा घ्यायचा आहे तुमचं अंतर माहिती का तुम्हाला, बोरचं किती फुटावर पाणी लागलेलं ते अंदाज मग आपण त्यांना सांगायचं की बाबा 200 फूट 300 फूट 400 फूट असं इतक्या अंतरावर लागलं होतं पाणी आणि आमचं बंद झालं आता सध्या. तर मग ते सांगतात की बाबा मग इतक्या इतक्या अंतरावर वायर ही सोडावं लागते आणि तुम्हाला इतका इतका खर्च येतो. तर ब्लास्ट एक फुली टाकली तरी तुम्हाला बास होतं आहे. तर एक फुल्ली टाकली का तरी बी आपल्या कामापुरतं होतं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एक फुल्ली टाकूनसुद्धा करू शकता मित्रांनो. आणि एक फुल्ली टाकून जर केलं का तर चांगलं होतं आहे. आणि 2 फुल्ल्या 3 फुल्ल्या असं जास्त टाकायचे नाही तर जास्त ब्लास्ट होऊन आपलं बोळ बुजून जाईल. तर त्याच्यामुळं आपण एक फुल्ली टाकायची आणि मग नंतर पुन्हा आपण एक फुली टाकून आवाज करायचा आणि नंतर पुन्हा बघायचं की साईडला जर झरा गेलेला असेल किंवा तुमचा बोर जर तिरपा लागलेला असेल लावता वेळेस, तर लावता वेळेस पण शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की आपली नुसत्या बोळाला लाखभर रुपये जाणार आहेत, तर त्यासाठी आपण तेवढी तर काळजी घ्यायला पाहिजे. ती वरी हे करून त्याची लेवल बघतील. तर अशी लेवल बघायला गाडी व्यवस्थित लागली का ते पण आपण पण बघावं लागतं आहे. तर त्याच्यामुळं सांगतो आहे की तुम्ही आपल्या जे बोरच्या गाड्या असतात तर त्या बोरच्या गाड्या व्यवस्थित त्यांच्याकडून लावून घ्यायच्या. त्यांचं वरलं जी लेवल असते तर ती लेवल पण चांगली व्यवस्थित काढून घ्यायची त्यांच्याकडून आणि नंतर त्यांना चालू करा म्हणायचं बाबा. तर असं जर बोर तिरपा लागला तर आपला पॉईंट चुकू पण शकतो आहे. उलटीली नुसतं कोरडं येऊन उलटीली पाणी येऊ शकतं आहे. नाहीतर मग अख्खाला अख्खा बोर आपला कोरडा जाऊ शकतो, आपली लाखभर रुपये पाण्यात जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपण लेवल काढणे गरजेचं असते वरल्याकडलं आणि आपण पण लक्ष राहू द्यायचं की किती फुटावर पाणी लागले, जेणेकरून पण आपल्याला जर कमी पडलं तर ब्लास्ट पण करता येतं मध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या बोरचं जर पाणी कमी झालं असेल, एकदम बंद पडायच्या आकारावर आला असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्लास्ट करून आपला बोर चालू करू शकताय. जर पाणी साईटला जर गेलेलं असेल तर साईटवरून त्याच्या, तर त्याच्यासाठी सांगतो आहे की ब्लास्ट करता वेळेस आपल्या बोरमध्ये तुम्ही पाणी एकदम बंद व्हायच्या आकाराला बोर आला का त्यावेळेसच करा, कारण आपलं चालू पण जाऊ शकतं पाणी बरं का. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही होती आजची माहिती. थोड्याच म्हणजे मिनटामध्ये तुम्हाला माहिती दिली. तर व्हिडिओ थोडा लांब करायचा होता, परंतु उजेड नाही, अंधार पडत आला, त्याच्यामुळं तुमच्यासाठी एवढाच व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर चला भेटू उद्याच्याला चांगल्या व्हिडिओमध्ये अजून मोठ्या. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान.